चला वेळेला आपण महत्व देतो. नारायण चौधरी जॉईन झालेत या स्पर्धेचं, ते निवेदन छान करतात आणि आता धावतं वर्णन ऐकवतील. नारायण चौधरी, आपण डिसिप्लिन मेंटेन करूया, कारण तब्बल 9 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे. एक संघ आपण आज क्वालिफाय करतो, त्यातील एक सामना जिंकला तो दामू 11 टॉवरवाडी संघानं. प्राप्ती लाईव्ह इव्हेंट या यूट्यूब लाईव्ह वाहिनीला आपण नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. उत्तम क्वालिटी, तेवढी चांगली साऊंड क्वालिटी आमचे डीजेचा आपण धन्यवाद देतो. आणि आमचे कॅमेरामन आज जितू गोंडले आणि त्यांची संपूर्ण टीम, आज संपूर्ण आमचे आयोजक डिंग डॉंग ग्रुप धुळदाणे आणि गाडेश्वरचं हे धरण पाहिलं आणि काही अंतरावर हे सुंदर मैदान लक्ष वेधून घेतो. खेळाडू कक्षामध्ये आम्ही 11 खेळाडूंना ऑलरेडी खुर्च्या तिथे ठेवल्यात. जर तुमचा प्रेक्षक पाठीराखा तिथे आढळल्यास तर आयोजकांनी आम्हाला स्ट्रिक्टली वॉर्निंग केलं, जर खेळाडू कक्षामध्ये मोबाईल यूज करताना खेळाडू आढळल्यास, सामना चालू असताना मोबाईल यूज करणारा खेळाडू आढळल्यास त्यांना डायरेक्ट पेनल्टी असेल. सूचनेकडे लक्ष द्या, कारण डिंग डॉंग ग्रुप या स्पर्धेला शिस्तबद्ध डिसिप्लिन मेंटेन करतोय. खेळाडू कक्षामध्ये खेळ चालू असताना इमर्जन्सी कॉल व्यतिरिक्त मोबाईल यूज करताना आढळल्यास तुम्हाला डायरेक्टली पेनल्टी असेल. मॅच ऑन आहे. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू पाठवा. सामना सुरू होता. ऐकूया नारायण चौधरी यांना. धन्यवाद. हॅलो. तर वारदोळी आणि मोठा गाव धुळदाणे आम्हाला आयोजकांकडून सूचना आलेत, आपल्याला रिपोर्टिंग करायचंय. धन्यवाद. चला जाऊया मॅच कडे. दुसरी मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. चिंचवाडी संघाने लगान 11 नंबराची वाडी हा संघ थोडासा उशिराने आलाय, मात्र आल्या आल्या मैदानाच्या आतमध्ये बघा या ठिकाणी खेळाडूसाठी बक्षीस आलंय. 3 षटकार जर आले तर गणेश चौधरी यांच्याकडून गणेशसाठी 3 षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. ग्रीन सिग्नल सामन्याला सुरुवात होईल. बघा या ठिकाणी डिसिप्लिन मध्ये संपूर्ण आपल्याला स्पर्धा खेळवायची आहे. प्रत्येक संघाने याची नोंद ठेवा. आणि गणेशसाठी एक सुवर्ण संधी आहे. चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. पहिला चेंडू रिलीज केला, अगदी चांगल्या पद्धतीचा क्षेत्ररक्षण. मैदानाचा विचार केला तर एक सुसज्ज असं डिंगडॉंग गोल मैदान आपण या ठिकाणी पाहताय. आतुरता होती या स्पर्धेची, डिंगडॉंग ग्रुप या स्पर्धेची आतुरता, आणि या स्पर्धेचा आज पहिला दिवस आपण या ठिकाणी पाहतोय. पिवनचं पहिलं षटक आपण मारुती लचका या गोलंदाजाकडून पाहतोय. आम्ही या नमराजवाडी संघाला सांगितले की नौका संघ आहे, बऱ्याच वेळे या संघानं अगदी कमी वेळा स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय, मात्र ज्यावेळी डिंगडॉंग ग्रुपची जाहिरात पडली आणि त्या संघाने सांगितली की आम्हाला स्पर्धेमध्ये खेळायचं आहे आणि पहिल्या दिवशी खेळू, आणि तो संघ मात्र या ठिकाणी उपस्थित झालाय. तुमचंही आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करूया. सामन्याला सुरुवात जशी झाली, अगदी शांत आणि संयमी पद्धतीने खेळ करत असताना 2 धावा धावफलकार लागल्या गेल्यात. पहिल्या चेंडूवर 1 धाव आली आहे, दुसऱ्या चेंडूवर 2, आणि त्यानंतर मात्र एक अमांतर धाव. आपण मैदानावर पंच पाहतोय दत्ता भस्मा, आणि स्क्वेअर पंच आपण संभाजी चौधरीला पाहतोय. अगदी शांत आणि चांगल्या पद्धतीची स्पर्धा या ठिकाणी. पुन्हा एकदा अगदी हलक्या हाताने गोलंदाजी करत असताना आम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की आम्ही ओरम ज्यावेळी क्रिकेट खेळतो त्यावेळी अगदी नवीन संघ आहे. नमराजवाडी संघ या विभागामध्ये मी म्हणेन प्रथम या ठिकाणी आलाय, कारण आपण खेळ करत असताना आपण पाहतोय चिंचवाडी संघ बऱ्याच वेळा चांगला खेळ दाखवतोय. अगदी माथेरानच्या पायथ्याशी असणारही चिंचवाडी गाव, आणि त्यानंतर कर्जत खालापूर विभागातील हे नमराजवाडी हा संघ या ठिकाणी खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 4 षटकांचा सामना 20 मिनिटांमध्ये संपवायचा आहे, आणि प्रत्येक संघ 20 मिनिटांमध्ये कसा सामना संपेल याचा आपण भान ठेवायचं आहे. आमचे पंच त्याकडे लक्ष देतील. त्यानंतर आमचे पिवनचं पहिलं षटक, आणि पहिल्या षटकामध्ये अगदी अवांतर धावा आल्यानंतर प्रत्येक मोठा फटका कसा येईल याकडे मात्र नजरा होत्या. आणि त्यानंतर मात्र गणेशला जे बक्षीस लागलं होतं, कारण त्याला माहित आहे गणेश चौधरी एक जवळचा मित्र, त्याच्या बॅटमधून मोठे फटके येत राहतील आणि एक मोठा फटका दाखवू.
पहिलं षटक संपलंय. 14 धावा धाफलकार लागल्या गेल्यात. अगदी नवीन संघ नमराजवाडी संघ, लचका फॅमिली असा संघ आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहू शकाल. भाऊ लचका पहिले षटक फेकलं मारुती लचका आणि त्यानंतर भाऊ लचका. यावेळी मात्र भरत गुटे यांच्याकडून विकेट हॅट्रिक जर साधली गेली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज, 1000 रुपयाचा कॅश प्राइज. बघा पहिला चेंडू फेकला गेला. पहिल्या चेंडूवर मिळतील 2 धावा. चिंचवाडी संघ अद्याप या सलामीला आलेले फलंदाज गणेश वीर, ज्याच्या बॅट मधून एक षटकार आला, एक चौकार आलाय. वैयक्तिक 11 धावेचं योगदान. आणि त्यानंतर अनंता कांबडी एक अनुभवी खेळाडू या ठिकाणी मैदानावर खेळत असताना 3 धावेचं योगदान आतापर्यंत दिलाय. धावफलकावर धावा जर पाहिल्या तर 16 धावा धावफलकार जोडल्या गेल्यात. पहिला सामना अगदी कमी धावेचा पाहिला. खराब क्षेत्ररक्षण, झेल मात्र या ठिकाणी सोडला जातोय. अनंता कांबडी सारख्या फलंदाजाचा झेल सोडला म्हणजे कुठेतरी नमराजवाडी संघ आपण चुक्या करतायत. क्रिकेटमध्ये चुका महागड्या ठरलू जातील. कारण चला एक सूचना देतो, नेक्स्ट मॅच दोन्ही संघ आपल्याला रिपोर्टिंग करा आयोजकांशी. तर संजय भगत आमचे दोदानीचे क्रिकेट प्रेमी या मॅचला एन्जॉय करतात, त्यांचं सहर्ष स्वागत. यावेळी पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन क्षेत्ररक्षक येईल. अगदी सुरुवातीला सांगितलं की या खेळाडूला बऱ्याच चेंडू जातो लॉंग ऑफ रिजन मध्ये. दणदणीत षटकार. यावेळी पाहतोय पुन्हा एकदा चेंडू मध्ये आहे. झेल होईल का? मात्र वारंवार ज्या आपण चुका पाहिल्या, कारण नमराजवाडी संघ वारंवार चुका करतोय आणि या चुका केल्यानंतर मात्र एक मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. या षटकाचा विचार केला तर 2 चौकार आलेत, 1 षटकार आलेत. 19 धावा खर्च केल्यात भाऊ लचका या गोलंदाजानं. आणि सांघिक धावसंख्या जर पाहिली तर 38 धावा, 33 माफ करा 33 धावा धावफलकार जोडल्या गेल्यात. आणि मोरिया बी संघाचा संघनायक जनार्दन घुटे, आपण कुठे असाल तर आयोजकाशी संपर्क साधायचा. बघा एक चांगली फलंदाजी केली आहे, कारण एक अनुभवी खेळाडू चिंचवाडी संघाचा, ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत 2 षटकार 2 चौकार आलेत. आणि सांघिक धावसंख्या जर पाहिली तर अगदी चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. 38 धावा स्कोर बोर्डवर लागल्या गेल्यात. 14 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. महागडी गोलंदाजी आपण पाहू शकाल नमराजवाडी संघाकडून. ज्यावेळी पहिले षटक फेकलं 14 धावा खर्च केल्या. दुसरं षटक फेकत असताना आपण भाऊ लचकाला पाहिलं 19 धावा खर्च केल्या. आणि तिसरं षटक फेकत असताना वासुदेव खैर पहिला चेंडू लेग बाय, त्यानंतर आल्या 4 धावा. आणि त्यानंतर जर आपण पाहतोय एक डॉट चेंडूची समाप्ती. बऱ्याच अवधीनंतर एक डॉट चेंडू फेकला गेलाय. गोलंदाजी चांगली होणं अपेक्षित आहे नमराजवाडी संघ, कारण एक चिंचवाडी संघ एक चांगला संघ म्हणून ओळखला जातोय. खेळपट्टीचा विचार केला तर निश्चित एक चांगली खेळपट्टी आपण यावेळी पाहतो मैदानावर. अगदी चांगलं मैदान आहे. यावेळी झेल गणेश सारखा एक मोठा फलंदाज बाद होताना आपण पाहिलाय. ज्या विकेटची नितांत गरज होती तो गणेश मात्र यावेळी अगदी चांगली धावसंख्या जमवली आहे. आणि त्यानंतर फलंदाज आपण बाद होताना पाहतोय. नाणेफेक या ठिकाणी केली जाईल. बघा वारदोली संघाचा संघनायक आलाय सागर मांडवकर. या ठिकाणी आपण टॉस बॉक्स मध्ये नाणेफेक या ठिकाणी केले जाईल. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. चला मॅच ऑन राहील. पहिला फलंदाज गणेश आपण बाद होताना पाहिला. नौका फलंदाज जर्सी नंबर 99 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू.
बघा या ठिकाणी 12वा खेळाडू येईल, त्यांना खेळाडूची नावं माहीत असणं गरजेचं आहे. राहुल वीर हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेलाय आणि निश्चितच ज्यावेळी तुम्ही खेळाडूची नावं द्याल, कारण या स्पर्धेमध्ये मालिका वीर आपण 3 फ्रीज आहेत, त्यानंतर बेस्ट फलंदाज, बेस्ट बॉलरसाठी बायसिकल आहेत, सायकल आहेत या ठिकाणी. आणि 12वा खेळाडू ज्यावेळी आपण या ठिकाणी येईल, आपल्या नावाची चिठ्ठी आयोजकाकडे जमा करायची आहे. दोन्ही 12व्या खेळाडूला विनंती आहे. पहिल्या सामन्यामध्ये जे 12वा खेळाडू होते त्यांनी आपली चिठ्ठी आयोजकाकडे द्या, कारण आपण 3 दिवसांना लकी ड्रॉ पद्धतीनं तिसरं षटक प्रगतीपथावर वासुदेवनं आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे, विकेट मिळवलाय. ज्या गणेशचं विकेट फार महत्वाचा होता, थोडीशी धावसंख्या थांबवली गेली आहे, कारण एक महत्वाचं षटक या ठिकाणी फेकत असताना वासुदेव खैरला आपण पाहिलं गेलाय. 3 षटक संपले गेले. या षटकामध्ये अवघ्या 8 धाबा खर्च केल्या. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर 41 धाबा. आता मात्र शेवटचं षटक, एक निर्णायक षटक कोण फेकेल याकडे मात्र नजरा लागल्या गेल्यात. नमराजवाडी संघ सुरुवातीला अगदी खराब क्षेत्ररक्षण, बरेचसे झेल आपण सोडताना पाहिल्या आणि झेल सोडल्या कारणाने मोठी धावसंख्या आतापर्यंत धावफलकावर पाहिली गेली आहे. पहिल्या सामन्याचा विचार केला तर पहिला सामना आपण पाहिला दामू 11 टावरवाडी संघ, त्या अगेन्स्ट आपण मोरिया धुदानी पण या ठिकाणी पाहतोय. ज्या स्पर्धेची आतुरता सर्व प्रेक्षकांना लागली होती आणि ही स्पर्धा अगदी वेळेत या ठिकाणी आपण संपन्न होताना पाहायला मिळाली आहे. मात्र प्रत्येक संघ, वारंवार आम्ही सांगितलं, तुम्ही वेळेवर याल तर सर्व प्रेक्षक चांगल्या पद्धतीची मॅच पाहतील. मात्र या षटकामध्ये अगदी चांगली गोलंदाजी हेमंत भवरच्या माध्यमातून आतापर्यंत फक्त 1 धाव खर्च केली आहे, 2 विकेट संपादित केल्यात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते हेमंत भवर या गोलंदाजाकडून. सुरुवातीला असं वाटलं होतं, कारण पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या गोलंदाज मारुती लचका, दुसऱ्या षटकामध्ये भाऊ लचकानं षटक फेकले, 19 धावा खर्च केल्या. मात्र जसं तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे, अगदी चांगलं षटक पाहायला मिळालं, 8 धावा. आणि या षटकाचा विचार केला तर अगदी चांगली गोलंदाजी, 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत, अवघी 1 धाव खर्च केली आहे आणि सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 42 धावेवर रोखलं गेलाय. असं वाटलं होतं की 50 धावा या ठिकाणी पूर्ण करेल, मात्र शेवटच्या 2 चेंडूमध्ये किती धावा येतील हेही पाहणं मात्र गरजेचं. नवीन फलंदाज आपण मैदानावर पाहतोय, गुरुनाथ कांबडी हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. यावेळी या चेंडूला मात्र दिशा दिली आहे. ज्यावेळी मात्र मोठे पटके येत नाही त्यावेळी मात्र गॅप शॉट सिलेक्शन आणि चेंडू पाठवलाय सीमारेषे पलीकडे 4 धावेसाठी. ठिकाणा मात्र शेवटचा चेंडू, चांगला फटका आलाय, 4 धावा आल्यात आणि 4 धावेनं पुन्हा एकदा मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, झेल होईल का? मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडला जातोय. अगदी चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपण हेमंत भवरची पाहिली आहे. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट या ठिकाणी अर्जित केल्या आणि संघ मात्र जर पाहिला तर 46 धावेवर रोखून धरलाय. असं वाटलं होती की 50 धावा पूर्ण करेल या ठिकाणी चिंचवाडी संघ, मात्र गोलंदाजानं केलेली मेहनत शेवटच्या क्षणाला महत्वपूर्ण ठरली गेली आहे. कॉम्बॉक्स मध्ये या ठिकाणी निश्चितच टॉस केला जाईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा मी जुमापट्टी संघाला विनंती करेन, श्री गणेश फणसवाडी वल्लभ संघ आपण आला असेल तर निश्चितच आयोजकाशी संपर्क साधायचा आहे, कारण चौथा सामना जुमापट्टी रोहन आणि श्री गणेश फणसवाडी वल्लभ पप्पूचा संघ असेल. चला टॉस करतोय कानू निरगुडा साहेब यांना विनंती करेन, आपल्या पवित्र शुभास ते टॉस करणार आहोत. 4 षटकांचा सामना असेल. मी सर्व
सन्मान्य पाहुण्यांना विनंती करेन आपण बसून घ्यावं, आसन ग्रहण करावं. तर कानू निरगुडा साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस करतो मोरिया 11 धोदाणी आणि वारदोली. 4 षटकांचा सामना 20 मिनिटं. टायमिंग अलर्ट असेल. 12वा खेळाडू मॅन्डेटरी आणि ड्रेसिंग. यस कॉल आलाय. यस पुन्हा करूया. झाकून ठेवा. तर टॉस कॉल येईल मोरिया 11 धोदानी. टॉस करतो डिंग डॉंग ग्रुप धोदानी आयोजित स्पर्धा. यस टॉस करूया. कॉल आलाय आणि यस टॉस जिंकलाय. या थांबा आपण पाहुण्यांनी विनंती करेन बसून घ्या. मोरिया 11 धोदानी टॉस जिंकलाय. निर्णय का असेल? फिल्डिंग. थांबायचे आपण. फिल्डिंगला पसंती समोर वारदोली संघ आहे. कशी तयारी, कितपत रोखण्याचा प्रयत्न असेल? 4 षटकाचा असेल तर आम्ही 40 ते 50च्या आत रोखू. कुणाकडून चांगल्या खेळाची अपेक्षा आहे? जर चांगली गोलंदाजी झाली तर समोरच्या संघाला तुम्हाला रोखता येईल. शरद गुटे, वासुदेव चौधरी, वरद गुटे, मी स्वतः असेल, ज्ञानेश्वर भगत असेल, आमच्याकडे ऑप्शनमध्ये आहेत. पर्व तिसरं स्पर्धा पाहतोय. काय म्हणाल आयोजकांबद्दल? छान प्लॅटफॉर्म आहे. आज आपल्या समाजाची सर्व खेळाडू खेळणार आहेत. काय म्हणाल स्पर्धेबद्दल? आयोजन तर खूप छान आहे. शुभेच्छा असतील आपल्याला. यस वारदोलीचे कॅप्टन बॅटिंग करणार आहेत. शुभेच्छा असतील आपल्याला. किती माइंडसेट टार्गेट डोक्यामध्ये का तेवढी धावसंख्या सेट करायचे पूर्वार्धामध्ये? 40-45. काय म्हणाल टीममेट्स बद्दल? कसा खेळ होईल आज बॅटिंग करताना? बॅटिंग आता तर शुभेच्छा असतील. यस मॅच कडे वळतो आपण. यस देऊया आपण डीजे ना संधी. तर पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं, अतिथी मान्यवरांचं पर्व तिसरं डिंग डॉंग ग्रुप धोदानी आयोजित स्वर्गीय राजेंद्र बेल्या जानोगोटे. पुढच्या दोन्ही संघांना सूचना आहे. जय वाघोबा वारदोली टॉस जिंकलाय मोठा गाव धोदानी. तर बघा तुमची ड्रेसिंग कंपल्सरी आहे. तुमचा 12वा खेळाडू कंपल्सरी आहे आणि 4 षटकांसाठी आपण वेळ देतो 20 मिनिटं. ऑफिशियल्स आहेत आमचे दत्ता बसमा. कॉल आलाय. संभाजी चौधरी आहेत आणि इनिंग सत्र होईल. विनिंग टार्गेट विजयासाठी लक्ष्य 47 रन्स टू विन. 47 धावांचं लक्ष्य. मॅच ऑन आणि सुरुवात जबरदस्त. आला हा चौकार. वन ऑफ द ग्रेट स्टार्ट. अग्रेसिव्ह मूड मध्ये भाऊ लचका गोलंदाजाची तो शहानिशा करतोय. ओ खराब चेंडू. आणखीन एक धमाका धूम धडाका आणि पॉइंट कडे ढकललाय. चौकारानंतर येतो हा षटकार. वाघ या गोलंदाजावर आक्रमण. चौकारानंतर षटकार पाहिला. गुड बॅटिंग. भाऊ लचका यासाठी ओळखला जातो. अग्रेसिव्ह मूड मध्ये तो आहे. समोर ठेवला. पॉइंट कडे पुन्हा ढकललं. डीप बॅकवर्ड पॉइंट कडे थर्डमॅन क्षेत्राच्या मधून आणि तिथे गुड फिल्डिंग. कमबॅक करावं लागेल. एखादी विकेट मॅच मध्ये कमबॅक करून देईल. बॅटिंग टीम आपण पाहिलं. लगान 11 नंबराची वाणी. टॉस त्याने जिंकलाय. फिल्डिंगला पसंती दिली. नेक्स्ट मॅच टॉस जिंकलाय. मोठा गाव धोदानी संघानं पसंती दिली फिल्डिंगला. बॅटिंग करेल टीम वारदोली. मॅच नंबर 3 पाहणार 10 मॅचेस आज आपल्याला कव्हर करायचे. एक संघ क्वालिफाय होईल. ऐवा कॅश साठी सुद्धा प्रेक्षकांना प्राइज आहे. एज लागली. लॉंग स्टॉप कडे नो चान्स आणि मिळतील धावा 4.
चौकार. विनंती करेन आपण बसून घ्या. काही आमचे संयोजक आयोजक असतील, काही पंचक्रोशीतील ग्रामस्थ असतील, त्यांना विनंती करेन आपण बसून घ्यावं. धावसंख्या टोटल 16. आज पहिली रात्र प्राप्ती लाईव्ह इव्हेंट यूट्यूब लाईव्ह वाहिनीवर आपल्याला या स्पर्धेची लाईव्ह अपडेट पाहायला मिळणार आहे. ओ गॅप शोधली, आणखीन एक कंप्लीट टेक्निक बॅट्समन कव्हर कडे ढकललाय, आणखीन एक चौकार. मिळतील धावा 4. 47 करायचे, धावा झाल्या 20. सचिन वाघ थोडासा गोलंदाजी करताना नियंत्रण ढासळलं. पुन्हा एकदा कमबॅक करावं लागेल. गुड बॉलिंग. असं म्हटलं जातं का रिलीज ऑफ डिलिव्हरी तुमच्याकडे चांगली असेल, चेंडू फेकण्याची कला तुमच्याकडे चांगली असेल. सचिन वाघ काही अंशी का होईना महागडा राहिला. 20 धावा आल्या या ओव्हरमध्ये. टार्गेट आहे 47. फक्त टीम मिटिंगची तुम्हाला कुठली परवानगी नाही आहे. पंच हाच कॉल करतात का तुम्हाला 2 ओव्हर नंतर आम्ही ड्रिंक्स ब्रेक देणार आहोत. 7 वाजता आज स्पर्धा सुरू होणार होती. आम्ही सर्वांना समजून घेतलं, मात्र आता कुणासाठी थांबणार नाही. उद्याचा लॉट्स क्लिअरली डिक्लेअर केले. 7 ते 7:30च्या दरम्यान पहिला चेंडू पडेल. या सूचनेकडे जे लाईव्ह संघ पाहत असतील, उद्या खेळणारे संघ पाहत असतील, त्यांना आम्ही सूचना देतो का उद्या स्पर्धा लवकर सुरू होणार आहे. टार्गेट आहे 47. प्रेक्षक वर्ग हळूहळू या स्पर्धेला जॉईंट होते, मात्र सचिन वाघ थोडा महागडा राहिला. 20 धावा आल्या. ओ नंबर 2 कृष्णा वाघ याला आपण पाहूया. एखादी विकेट मॅच मध्ये कमबॅक करून देईल, मात्र भाऊ लचकाने ज्या पद्धतीनं बॅटिंग केली, 3 चौकार 1 षटकार, आक्रमक अग्रेसिव्ह मूड मध्ये होता आणि त्याच्या खेळानं मैदानावर अगदी शक्ती प्रदर्शन केलं. गुड बॅटिंग भाऊ लचका. ओव्हर नंबर 2 कृष्णा वाघ षटक हाताळते. लॉंग ऑन ए, लॉंग ऑफ ए, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट. ओव्हर नंबर 2 दुसरं षटक. टार्गेट विजयासाठी 47. धावा झाल्या 20. सामन्यातील उत्तरार्ध कसा असेल, एखादी विकेट मॅच मध्ये कमबॅक करून देईल बॉलिंग टीमला. चिंचवाडी संघाला ऑफिशियल कॉल येतो. रेडी राहा आपण. वेळेला आपण महत्व देतो. 9:55 मिनिटं झाले. दुसरा सामना. आतापर्यंत आम्ही 4 मॅचेस कव्हर करणार होतो, मात्र आता वेळापत्रक 2 तास मागे पडलाय. धावसंख्या 20. 2-0 कृष्णा वाघ. ओव्हर नंबर 2. धावा झाल्या 20. ओ समोर ठेवला ऑफ स्टंपला. जर कमबॅक व्हायचा असेल, व्हाईट बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, आउटसाइड ऑफ स्टंप. गोलंदाजाला चांगली भेदकता हवी असेल तर त्यांना महत्वाची गोष्ट का असते, त्यांना टप्प्याचा अभ्यास करावा लागतो. योग्य दिशा आणि योग्य टप्पा हा खेळामध्ये खूप महत्वाचा असतो. फलंदाज भाऊ लचका वेगळ्या मूड मध्ये. आज त्याला लय मिळाले आणि त्यांनी वेगळाच आपला खेळ दाखवलाय. समोर ठेवला ताकदीनं, स्टेट इट, लॉंग ऑन कडे सिंगल. गुड फिल्डिंग. निघालेत आणि मात्र गॅदर करताना चुकी झाली. 2 धावा. 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. 23 धावा धावफलकावर. 4 षटकांचा हा उत्तरार्ध आहे. मी विनंती करेन मोठा गाव धोदानी संघ टॉस आपण जिंकलाय. टीम स्क्वॉड आपण स्टेज जवळ येऊन थांबा. पूर्ण टीम स्क्वॉड मोठा गाव धोदानी यांना आम्ही सूचना देतो. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट न. समोर ठेवला चेंडू, डॉट बॉल. मॅच मध्ये कमबॅक करून देतील, मात्र विकेट मिळत नाही. हा चिंतेचा विषय. धावा धावफलकावरती 23. 47 करायचे. 23 रन्स ऑन बोर्ड. 47 रन्स टू विन. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे. बाऊ लचका ज्या पद्धतीने खेळतोय मैदानावर. कृष्णा वाघ समोर ठेवला, लॉफ करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करण्याची तयारी दाखवते. गुड बॉलिंग कृष्णा वाघ. अशा पद्धतीनं गोलंदाजी झाली तर मॅच मध्ये कमबॅक होईल आणि तेच करावं लागेल. आता गोलंदाजांना सेकंड ओव्हर प्रोग्रेस. समोर उभा आहे फलंदाज बॅटिंग करताना हेमंत.
हेमंत भंवर 3 चेंडूचा सामना केलाय, 2 धावा, 2 चेंडू सलग डॉट खेळलाय. पुढचा चेंडू कृष्णा माग समोर ठेवला, क्रॉस बॅटेड डीप कडे फिल्डर आहेत, झेल होणार का? ओ हो, ब्रिलियंट कॅच, विकेट. आठवण करून देणारं गीत आपण पाहिलं जेव्हा स्पर्धेतील उद्घाटन सोहळा समारंभ संपन्न झाला. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं. रायगड म्हटला तर शिवनेरीमधील 2 अक्षर शिव आणि रायगडातील 2 अक्षर राय आणि जन्मक्रांतीचा क्रांतिकारी पर्व ते आम्हा सर्वांचे शिवराय आणि शिवरायांचं आठवण करून देणारं गीत, डीजेचं सुंदर संगीत आपण इथे ऐकतो. विकेट मिळाली, बाद झाला फलंदाज हेमंत. मारुती लचकाला क्रमांक 3 वर षटकतो हातळतो. स्लिप कडे झाली चुकी, चेंडू लॉंग स्टॉपला, सनसनीत जमिनी लगतचा फटका, थर्ड मॅन कडे अंपायर सिग्नल, मिळतील 4 धावा चौकार. चार धावेने धावफलक पुढे सरकेल. एकूण धावा 27, 27 ऑन बोर्ड, 47 करायचे. लगान नम्राची वाडी आणि चिंचवाडी असा सामना सुरू आहे. ओ समोर ठेवला, ड्राईव्ह करतोय, डोक्यानं बॅटिंग होते, सिंगल. फिल्डिंग टीम चिंचवाडी संघाला सामना जिंकायचा असेल तर भरपूर घाम त्यांना गाळावा लागेल, भरपूर मेहनत त्यांना करावी लागेल आणि सामना जिंकायचा असेल तर डॉट बॉल विकेट घ्यावे लागतील. मॅच ऑन या मैदानावर सामना पाहतो आपण. नम्राची वाडी, लगान 11. लगान या शब्दात खूप मोठी ताकद आहे. लगान आठवण आल्यानंतर लगान सिनेमा, आमिर खान आपल्याला आठवतो. आमिर खान सेना तयार केली आणि त्यांनी दाखवलेला क्रिकेट आपण सर्वांनी चित्रपटामध्ये पाहिलंय. रजनीकांतचा चित्रपट आपल्याला सर्वांना माहिती आहे. रजनीकांतच्या चित्रपटामध्ये रजनीकांत शेवटपर्यंत काय काय करेल याचा नेम नसतो. आता धाव फलकावरती टोटल 28, 47 करायचे. चित्रपटाचा जसा शेवट महत्वाचा असतो तसा मॅच मध्ये शेवट गोड कोण करणारी उत्सुकता आहे. चिंचवाडी विरुद्ध नम्राची वाडी, लगान 11 नावाने कळतोय. धावा 28. बघा दोदानी संघाला विनंती करेन, टीम स्क्वॉड आपण रेडी राहा. जसा सामना संपेल आपण डायरेक्टली मैदानामध्ये जाऊ शकता. विनिंग कॅल्क्युलेशन, येणारे चेंडू आणि धावांचं अंतर पाहूया. विनिंग अनालिसिस. 2 षटक अजूनही बाकी आहेत. बॉल टू रन इक्वेशन, 12 बॉल आणि 19ची गरज. सामना सूर्य मैदानावर. तर जय श्रीराम नेटवर्कचे आमचे पुरस्कर्ते, सन्मानित पाहुणे, आदरणीय आमचे अर्जुनजी गुटे साहेब यांचं इथे आगमन झाले आणि त्यांच्या समवेत आमचे सन्माननीय राघू गुटे साहेब, दोन्ही मान्यवरांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून डिंगरॉंग ग्रुप देवदानीच्या वतीनं दोन्ही स्पॉन्सरचं आम्ही मनापासून धन्यवाद देतो. या स्पर्धेसाठी जी जी मदत त्यांची आम्हाला मिळाली त्यांचा आम्ही विशेष धन्यवाद देतो. त्यांना विनंती करेन का आपण अतिथी कक्षामध्ये आसन ग्रहण करावं. धावसंख्या 32. नेक्स्ट बॉल. राऊंड विकेटनं टॅप करतो चेंडू डीप पॉइंट कडे, कव्हरचा क्षेत्ररक्षक येईल आणि मिसफील्ड. काय विपरीत घडलंय आणि आला चौकार. मिळतील धावा 4. काही अंशी का होईना षटक महागडं राहिलं. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज. धावा धावफलकावरती 36, 36. बॅटिंग करताना टीम लगान 11 नम्राची वाडी. सामना त्याने जिंकायचे विजयाच्या उद्देशानं ते मैदानामध्ये उतरलेत. फिल्डिंग मध्ये चेंजेस होईल. डीप लॉंग ऑफ आहे, डीप कव्हर सुद्धा आहे, डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग आणि अंतर्वर्तुळामध्ये शॉर्ट लेग सुद्धा पाहतोय. ओ पुल करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल.
नम्राची वाडी संघाला सामना सोपा आहे, मात्र इथे चांगला खेळ राहिला तर या मॅच मध्ये खूप काही करता येईल. प्राप्ती लाईव्ह इव्हेंट या लिंकला आपण नक्की शेअर करा. स्वर्गीय राजेंद्र बेल्या अर्थातच आम्हा सर्वांचे लाडके स्वर्गीय बेल्या जानू गुटे यांच्या आठवणींना उजाळा देणारी स्पर्धा आहे. मॅच ऑन आहे. अनंता काबडी नेक्स्ट बॉल समोर ठेवला, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, स्लिपकडे झाली चुकी, बॅकअप रेडी, सिंगल मिळणार. षटक क्रमांक 3. काही ग्रामस्थ असतील त्यांना विनंती करेन आपण स्टेजवर बसून घ्या. बघा आमचे प्रेक्षक व्हॉलेंटियर्स आहेत. आयवा कॅच लकी ड्रॉला आपण सरप्राईज गिफ्ट देतो. 12व्या खेळाडूंना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून ब्रँडेड कंपनीचं कूलर देणार आहोत. ABCDEF मध्ये आपण देतोय गोदरेज कंपनीचं हे फ्रीज. धावसंख्या 37. गुड बॉलिंग, कमबॅक करताना चांगलं षटक आहे. अनंता काबडी आतापर्यंत 5 चेंडू, धावा दिल्या 9 आणि एकूण धावा धावफलकावरती 37. टार्गेट 47. वारदोली विरुद्ध नेक्स्ट मॅच असेल तो सुद्धा सामना नक्कीच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मोठा गाव धोदानी बॅटिंग करेल टीम वारदोली. धावसंख्या टोटल 37. विजय थोडासा दूर आहे. नेक्स्ट बॉल राऊंड विकेट, मागे आकडला, लॉफ करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. आणि तुम्हाला हा फटका खेळायचा असेल तर तुमच्या मनगटामध्ये ताकद असावी लागते. 3 षटकं संपली. धावा धावफलकावरची टोटल 37. विनिंग कॅल्क्युलेशन, येणारी चेंडू आणि धावा 6 बॉल आणि 10 धावेची गरज. टीम मीटिंग आता या क्षणी तुम्ही घेऊ शकत नाहीये. 2 षटकानंतर तो अवधी आम्ही देतो आणि ऑफिशियलचा हा कॉल असेल. तुम्ही 2 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक मध्ये काही चर्चा करू शकता, या सुद्धा सूचना आहेत. 6 बॉल आणि 10 ची गरज. सामना कोण जिंकेल? बॅटिंग टीम लगान 11 नम्राची वाडी का चिंचवाडी. मॅच ऑन एम. प्रेक्षकांना पाहायला का आवडतं तर त्यांना अटीतटीचे सामने पाहायला नेहमी आवडतं. मॅच नंबर 2. 10 मॅचेस आज कव्हर करणार आहोत. 10चा लॉट्स आहे आणि त्यामधून आपण एक संघ क्वालिफाय करणार आहोत. फर्स्ट प्राइज 1 लाख, सेकंड प्राइज 50,000, थर्ड प्राइज 30,000. या स्पर्धेमध्ये 4 प्राइज 25, पंचम पारितोषिक 25, षष्ठम पारितोषिक 25,000 रुपये. गणेशवीर शॉर्ट पॉइंट आहे, डीप लॉंग ऑफ आहे, डीप लॉंग ऑन आहे. 6 बॉल आणि 10 ची गरज. स्ट्राइक रेंजला मारुती पहिला चेंडू आणि पहिला चेंडूवर डॉट बॉल. दबाव दडपण वाढेल, करो या मनोची लढाई. आता 5 चेंडू 10 धावेची गरज. मारुती लचका ज्याने 3 चौकार ठोकलेत त्याला उभं ठेवलंय. विजय कोण मिळवणार? विजय साकार कोण करणार? 5 चेंडू आणि 10 धावेची गरज. 5 बॉल 10. समोर ठेवला, पॉइंट कडे ढकलले, फिल्डर आहे, सिंगल, कॉल होईल, नाहीये, नकार दिला. 4 चेंडू 9 धावेची गरज. मॅच ऑन आहे. क्रिकेटची नाट्यमयता, क्रिकेट थरार आणि तो थरार आपण अनुभवतोय. लगान 11 नम्राची वाडी. आज आपला समाज, आदिवासी समाज एकत्र आलेत आणि क्रिकेटला चांगला व्यासपीठ देताना डिंग डॉंग ग्रुप धोदानी. विनिंग कॅल्क्युलेशन, येणारे 4 चेंडू 9 धावेची गरज. 4 बॉल 9. मॅच कोण जिंकेल? समोर दिला, त्याला पाठवला आणि खेचलाय. दणदणी षटकार. कॉल आला, चेंडू द्या आपण. व्हॉलेंटियर्सना सुवर्ण संधी. गोलंदाजच्या शैलीवर ऑब्जेक्शन घेतलं आणि ऑन स्क्रीन आपण चेक करूया. मी मॅनेजमेंटचे काही प्रतिनिधी असतील, आमचे आयोजक ऑन स्क्रीनला आपण चेक करा. डिंग डॉंगचे काही प्रतिनिधी असतील, आपण स्क्रीनवर पाहणार आहोत. काही वेळातच आमचे ऑफिशियल सुद्धा कनेक्ट आहेत, ऑफिशियल समालोचक कनेक्ट असतील. नारायण चौधरी आमच्या समेत जॉईंट आहेत. येणारे 3 चेंडू 3 धावेची गरज. मॅच सोपी केल्या फलंदाजांना. आणखीन एक डीप कड्या, गॅप शॉट. सामना जिंकलाय. लगान 11 नम्राची वाडी. गुड बॅटिंग, गुड बॅटिंग.
भाऊ लचका आणि मारुती लचका. चला वारदोली टीम जाऊ शकता आपण. यस सॉरी मोठा गाव धोदानी जाऊ शकता आपण, लवकर जा. आणि बघा त्यानंतर व्यासपीठावर मान्यवरांच्या ठिकाणी हेतुचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी काळराम वाघ साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हरी चौधरी यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा डिंगडॉंग ग्रुपच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत. नक्कीच नारायण चौधरी आपण भाऊ लचकाला देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. आपण द्यावं ते मान्यवरांची शुभ असते. चला बॅटिंग आघाडीची जोडी पाठवा. जय वाघोबा वारदोली. तर भाऊ लचका मॅन ऑफ द मॅच. लाईनअप करायचे बघा. दोन्ही संघ मैदान आपण ज्यावेळी सोडाल त्यावेळी लाईनअप असेल. शिस्त फार महत्वाची असेल. मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपण लाईनअप मध्ये जा. हस्त आंदोलन दोन्ही संघाने करायचं आहे आणि